आज 1 ऑगस्ट. हॅपी फ्रेंडशिप डे. आज आपण पूर्ण घटना दुरुस्त फर्स्ट टू लास्ट रिवाईज करू. एक्झामच्या वेळेला हा व्हिडिओ आपल्याला अत्यंत उपयोगी पडेल. सो लेट स्टार्ट. पहिली घटना दुरुस्ती झाली होती 1951मध्ये. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला दिला गेला. मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतुदी असणारे कायदे केले. जमीन सुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण करण्यासाठी नव्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला होता. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या 3 आधाराचा जसं की सार्वजनिक सुव्यवस्था, परराष्ट्रासोबत मैत्रीपूर्ण संबंध आणि गुन्ह्याला उत्तेजन देणे इत्यादी बाबींचा समावेश ह्या मर्यादा वाजवी असतील म्हणून न्यायप्रविष्ट पण असतील असं सांगण्यात आलं होतं. पहिल्या घटनादुरुस्तीमध्येच राज्यातील व्यापार. राज्यसंस्थेने कोणताही व्यापार वा उद्योगाचे राष्ट्रीयकरण केल्यास त्यामुळे व्यापार आणि उद्योग करण्याच्या हक्काचा भंग होतो आणि या आधारावर ती कृती अवैध ठरवता येणार नाही. दुसरी घटना दुरुस्ती झाली होती 1952मध्ये. लोकसभेचा एक सदस्य 7.5 लाख लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करेल. या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना करण्यात आली होती. तिसरी घटना दुरुस्ती झाली होती 1954मध्ये. सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य, जनावरांचा चारा, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेला अधिकार दिले गेले. चौथी घटना दुरुस्ती 1955मध्ये. खाजगी मालमत्तेची अनिवार्यपणे प्राप्ती केल्यानंतर देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रमाण ठरविले आणि ही बाब न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवली गेली. कोणताही व्यापार राष्ट्रीयकृत करण्यासाठी राज्यसंस्थेला सत्ता बहाल केली आहे. नव्या परिशिष्टामध्ये आणखी काही कायदे समाविष्ट केले. अनुच्छेद 31 ची व्याप्ती पण वाढवली गेली. आता पाचवी घटना झाली होती 1955मध्ये. राज्यांच्या क्षेत्रावर, सीमारेषांवर आणि नाभ अभिधानांवर परिणाम करू शकणाऱ्या प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मतप्रदर्शन करण्यासाठी राज्यांची कालमर्यादा निश्चित केली जावी याकरिता राष्ट्रपतींना अधिकार दिले. सहावी घटना दुरुस्ती 1956मध्ये. केंद्र सूचीमध्ये एका नवीन विषयाची भर घालण्यात आली होती. राज्यांतर्गत व्यापार आणि दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्रीवर कर लावणे या संदर्भामध्ये राज्यांच्या अधिकारांवर निर्बंध लावले. सातवी घटना दुरुस्ती 1956मध्ये झाली होती. अस्तित्वात असलेले राज्यांचे वर्गीकरण जसं की भाग अ, ब, क, ड रद्द करून भाग 7 वगळण्यात आलं होतं. 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशांना मान्यता दिली गेली. केंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांमध्ये वाढ करण्यात आली. 2 किंवा अधिक घटक राज्यांसाठी सामायिक उच्च न्यायालयाची स्थापना करणे. उच्च न्यायालयात सहाय्यक आणि हंगामी न्यायाधीशांची नियुक्तीसंबंधी तरतूद पण करण्यात आली होती 7व्या घटना दुरुस्तीमध्ये. 8वी घटना दुरुस्ती 1960मध्ये झाली होती. अनुसूचित जाती आणि जमाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षाकरिता वाढवण्यात आली होती. 1970 पर्यंत केली होती. 9वी घटना दुरुस्ती 1960मध्ये झाली होती. भारत आणि पाकिस्तान करारनाम्यानुसार 1958मध्ये बेरुबारी संघाचा पश्चिम बंगालमधील भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला हस्तांतरित करण्यात आला होता. 10वी घटना दुरुस्ती 1961मध्ये. भारतीय संघराज्यामध्ये दादर आणि नगर हवेलीचा समावेश केला. 11वी घटना दुरुस्ती 1961मध्ये झाली होती. संस्थेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याऐवजी स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला होता. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही. 12व्या घटना दुरुस्ती 1962मध्ये. भारतीय संघराज्यात गोवा, दमण आणि दीव यांचा समावेश करण्यात आला होता. 13वी घटना दुरुस्ती 1962मध्ये. नागालँडला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि त्या संदर्भामध्ये विशेष तरतुदी पण केल्या गेल्या. 14वी घटना दुरुस्ती 1962मध्ये. भारतीय संघराज्यात पॉंडिचेरीचा समावेश करण्यात आला होता. हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण दीव आणि पॉंडिचेरी या युटी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाच्या निर्मितीची तरतूद केली होती. 15वी घटना दुरुस्ती 1963मध्ये. एखादी कृती, गुन्हा, कृत्य एखाद्या उच्च न्यायालयाच्या भौगोलिक अधिकार क्षेत्रामध्ये घडलेले असेल तर त्या संबंधामध्ये खटल्याच्या न्यायनिवाड्यात उच्च न्यायालय त्या भौगोलिक क्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिसत्तेला न्यायालयीन आदेश बजावू शकतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीवय 60 वरून 62 करण्यात आले होते 15व्या घटना दुरुस्तीने 1963मध्ये. उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीशाला त्याच उच्च न्यायालयात हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद केली होती. एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयामध्ये बदली केलेल्या न्यायाधीशाला हानीपूरक भत्ता देण्याची तरतूद पण करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचा सेवानिवृत्त न्यायाधीश
सर्वोच्च न्यायालयाचा अस्थायी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकते. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वय निश्चितीची कार्यपद्धती पण ठरवली गेली. आता 16वी घटना जो झाली होती 1963 मध्ये राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या हितार्थ भाषण आणि अभिव्यक्ती शांततापूर्वक एकत्र जमणे आणि संघटना संस्था स्थापन करणे या मूलभूत हक्कांवर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. कायदेमंडळाला निवडणूक लढविणारे उमेदवार, कायदेमंडळाचे सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे महालेखा परीक्षक यांनी करावयाचे सत्यविधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता याचा समावेश केला होता. 17वी घटना झाली होती 1964 मध्ये बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई दिल्याशिवाय व्यक्तिगत लागवडीखालील असलेली जमीन प्राप्त करण्यास प्रतिबंध. नव्या परिशिष्टामध्ये आणखी 44 कायद्यांचा समावेश करण्यात आला होता. 18वी घटना दुरुस्ती 1966 मध्ये एखाद्या घटक राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाचा एखादा भाग दुसऱ्या एखाद्या घटक राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला जोडून नवीन घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा संसदेचा हा अधिकार त्याच्या नवीन घटक राज्य निर्माण करण्याच्या अधिकारांमध्ये अंतर्भूत केला. 19वी घटना झाली होती 1966 मध्ये निवडणूक न्यायासनाची व्यवस्था रद्द केली आणि निवडणूक याचिका अधिकार उच्च न्यायालयाला दिला गेला. 20वी घटना दुरुस्ती 1966 मध्ये झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशमधील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरवलं. 21वी घटना दुरुस्ती 1967 मध्ये सिंधी भाषेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 15वी भाषा म्हणून सिंधी भाषेचा समावेश केला. 22वी घटना दुरुस्ती 1969 मध्ये आसाम राज्यापासून नवीन स्वायत्त राज्य म्हणून मेघालयची निर्मिती केली होती. 22वी घटना दुरुस्ती म्हणलं तर मेघालय राज्य. 23वी घटना दुरुस्ती 1969 मध्ये अनुसूचित जमाती, जाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरता वाढवली 1980 पर्यंत केली. 24वी घटना दुरुस्ती 1971 मध्ये झाली होती. मूलभूत हक्कासह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला मिळाला होता. 24व्या घटना दुरुस्तीनेच नाही का विधेयकाला संमती म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देण्याचे राष्ट्रपतींवर बंधनकारक केले होते. 24व्या घटना दुरुस्तीने. 25वी घटना दुरुस्ती 1971 मध्ये मालमत्तेच्या हक्कासंबंधी तरतुदीतील भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट केला आणि मालमत्तेचा मूलभूत हक्क संकुचित करण्यात आला. मार्गदर्शक तत्वातील अनुच्छेद 39 ब किंवा क यामधील तरतुदींच्या परिणामकतेसाठी करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याला अनुच्छेद 14, 19, 31 मध्ये दिलेल्या हक्कांचे उल्लंघन झाले होते आणि या कारणास्तव आव्हान देता येणार नाही. त्यासाठी राज्यघटनेमध्ये 31 क हे नवे अनुच्छेद समाविष्ट करण्यात आले. 26वी घटना दुरुस्ती 1971 मध्ये संस्थानिकांचे तणके आणि विशेषाधिकार रद्द करून टाकले होते 26व्या घटना दुरुस्तीने. 27वी घटना दुरुस्ती 1971 मध्ये विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार मिळाला. अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या नवीन केंद्रशासित प्रदेशांसाठी काही विशेष तरतुदींचा समावेश करण्यात आला होता. मणिपूर या नवीन घटक राज्यासाठी विधानसभा आणि मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करण्यात आला. 28वी घटना झाली होती 1972 मध्ये भारतीय सनदी सेवकांचे ICS विशेषाधिकार रद्द केले आणि त्यांच्या सेवा शर्ती निश्चित करण्याचा अधिकार संसदेला दिला होता. 29वी घटना दुरुस्ती 1972 मध्ये केरळ राज्याने जमीन सुधारणेबाबत केलेले 2 कायदे नव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केले गेले. 30वी घटना दुरुस्ती 1972 मध्ये झाली होती. त्यामध्ये काय होतं एखाद्या दिवाणी खटल्यामध्ये 20,000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा समावेश असेल तरच सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याची मान्यता असलेली जी तरतूद होती ती रद्द करण्यात आली होती आणि मग त्याऐवजी एखाद्या खटल्यामध्ये केवळ कायद्याचा महत्त्वपूर्ण प्रश्न निहित असेल तरच अशा दिवाणी खटल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केली जाऊ शकते अशी तरतूद केली होती. 31वी घटना दुरुस्ती 1972 मध्ये लोकसभेतील सदस्य संख्येमध्ये वाढ करून ती 525 वरून 545 एवढी केली होती. 32वी घटना दुरुस्ती 1973 मध्ये झाली होती. आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागातील लोकांच्या काही विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. 32वी घटना दुरुस्ती म्हणलं तर आंध्र प्रदेश. 49वी घटना दुरुस्ती त्या अगोदर 34वी घटना दुरुस्ती 1974 मध्ये झाली होती. नव्या परिशिष्टामध्ये विविध राज्यांच्या आणखी 20 जमीन कूड आणि जमीन सुधारणा कायद्यांचा समावेश केला होता. 35वी घटना दुरुस्ती झाली होती 1975 मध्ये सिक्कीम या राज्यांचा संरक्षणात्मक हा दर्जा संपुष्टात आणला आणि तिला भारतीय संघ शासनाच्या सहकारी राज्यांचा दर्जा देण्यात आला होता. सिक्कीम राज्याने भारतासोबत सहकारित्व कोणत्या नियम व अटीनुसार असेल याबाबत नोंद करून 10वे परिशिष्ट निर्माण करण्यात आले होते.
36वी घटना दुरुस्ती झाली होती 1975मध्ये. सिक्कीमला भारतीय घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता 36व्या घटना दुरुस्तीने आणि 10वे परिशिष्ट निर्माण करण्यात आले होते. 37वी घटना दुरुस्ती झाली होती 1975मध्ये. 37व्या घटना दुरुस्तीमध्ये अरुणाचल प्रदेश या केंद्रशासित प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रिमंडळाची तरतूद करण्यात आली होती. 38वी घटना दुरुस्ती झाली होती 1975मध्ये. राष्ट्रपतींनी न्यायप्रविष्ट नसणाऱ्या आणीबाणीची घोषणा केली होती. राष्ट्रपती, राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासकांनी जारी केलेले आदेश हे न्यायप्रविष्ट असणार नाहीत असं पण सांगलं होतं. एकाच वेळी भिन्न भिन्न आधारांवर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी संदर्भामध्ये घोषणा करू शकतो. 39वी घटना दुरुस्ती 1975मध्ये. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री. 39व्या घटना दुरुस्तीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याशी संबंधित वाद न्यायालयाच्या कक्षेबाहेर ठेवला. संसदेने निश्चित केलेल्या अधिसत्तेकडून त्याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं होतं. नव्या परिशिष्टामध्ये विशिष्ट केंद्रीय कायद्यांचा समावेश पण करण्यात आला होता. 40वी घटना दुरुस्ती झाली होती 1976मध्ये. संसदेला भूप्रदेशीय जलक्षेत्र, भूखंडीय सलगक्षेत्र, विस्तृत आर्थिक क्षेत्र आणि भारताचे समुद्री क्षेत्र याबाबतच्या मर्यादा नोंद करण्याचा अधिकार दिला. बहुतांश जमीन सुधारणाशी संबंधित आणखी 64 केंद्रीय आणि राज्य कायद्यांचा समावेश करण्यात आला होता. 41वी घटना दुरुस्ती 1976मध्ये. राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 केले होते. 41व्या घटना दुरुस्तीने राज्य लोकसेवा आयोग आणि संयुक्त लोकसेवा आयोग यांच्या सदस्याचे निवृत्ती वय किती 60 वरून 62 केले. 42वी घटना दुरुस्ती झाली होती 1976मध्ये. या घटना दुरुस्तीने लघु राज्यघटना असेही म्हणतात 42व्या घटना दुरुस्तीला. प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे 3 नवीन शब्द ॲड केले होते. नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य हा नवीन भाग 51 मध्ये समाविष्ट केला. राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले होते. प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद केली. 1971च्या जनगणनेच्या आधारावर 2001 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती केली. घटना दुरुस्त्या या न्यायालयीन पुनर्विवेचनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या. न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्राचा संकोच केला. लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष करण्यात आला होता. मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालय त्यांना अवैध घोषित करू शकत नाहीत. देशविघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्याच्या मूलभूत हक्कांवर देखील शिष्टत्व असेल असं सांगण्यात आलं होतं. 3 नवीन मार्गदर्शक तत्त्वांची भर घालण्यात आली होती. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. सगळ्यांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत. उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण. भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले. घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एक वेळ कालावधी 6 महिन्यांवरून 1 वर्ष करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यामध्ये सशस्त्र सैनिक दलाची तैनाती करण्याचे अधिकार दिले होते. राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूची मध्ये स्थानांतरित केले. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी, पक्ष्यांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना हे सर्व झालं होतं. त्याच्यामध्ये 42व्याच संस्थांनी राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द करून टाकली. संस्थेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संस्थेला दिले होते. अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद केली होती. चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपद्धत संक्षिप्त केली. 43वी घटना दुरुस्ती 1977मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आणि आदेश देण्याबाबत सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र पुनर्स्थापित केले. देशविघातक कारवायांच्या हाताळणीसाठी कायदे करण्याच्या विशेष अधिकारापासून संसदेला वंचित करण्यात आलं होतं. 44वी घटना दुरुस्ती 1978मध्ये लोकसभा आणि विधानसभेचा मूळ कार्यकाळ 5 वर्ष पुनर्स्थापित केला. लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली. संसदीय विशेष अधिकाराबाबत ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहांचा संदर्भ वगळण्यात आला. संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकन हे वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक दर्जा दिला होता.
संसदीय विशेष अधिकारांबाबत ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला. संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीचे खरे वार्तांकने वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिलं होतं. मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचार तर केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला, परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली होती. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले. राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये अंतर्गत अशांतता या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकला. खाली कॅबिनेट केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी तरतूद करण्यात आली होती. राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण दिले गेले. मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला. कलम 20 आणि 21 नुसार हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुका वादाबाबत न्यायालय निर्णय देऊ शकत नाही ही तरतूद वगळण्यात आली होती. 45वी घटना दुरुस्ती झाली. 1980 मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षांकरिता 1990 पर्यंत वाढवली गेली. 47वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये नव्या परिशिष्टामध्ये विविध घटक राज्यांच्या जमीन सुधारणा विषयक 14 कायद्यांचा समावेश केला. 48वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 1 वर्षापुढे वाढवण्यात आला. अशा मुदतवाढीसाठी आवश्यक असलेल्या 2 विशेष अटींची पूर्तता न करताच ही मुदतवाढ देण्यात आली होती. 49वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये त्रिपूरमधील स्वायत्त जिल्हा परिषदेला घटनात्मक मान्यता दिली होती. 50वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये लष्करी दलासाठी स्थापन करण्यात आलेल्या गुप्तचर संस्था आणि दूरसंचार, दळणवळण व्यवस्थेमध्ये किंवा गुप्तचर संघटनांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लावण्याचे अधिकार संस्थेला दिले होते. 50व्या घटना दुरुस्तीने 51वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यातील लोकसभा आणि मेघालय व नागालँड या राज्यातील विधानसभांमध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात अशी तरतूद करण्यात आली होती. 52वी घटना दुरुस्ती 1985 मध्ये लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली. तसेच या संदर्भामध्ये विस्तृत माहिती देणाऱ्या 10व्या परिशिष्टाचा समावेश केला. 53वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये झाली होती. मिझोराम संदर्भामध्ये विशेष तरतूद करण्यात आली होती आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 इतकी केली होती. 54वी घटना दुरुस्ती 1986 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आणि भविष्यामध्ये साध्या कायद्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेला अधिकार दिले. 53वी घटना दुरुस्ती 1984 मध्ये मिझोराम संदर्भामध्ये विशेष तरतूद करण्यात आली आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 केली होती. 54वी घटना दुरुस्ती 1986 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात आली आणि भविष्यामध्ये साध्या कायद्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेला अधिकार दिले गेले. 55वी घटना दुरुस्ती 1986 मध्ये अरुणाचल प्रदेश संदर्भामध्ये होती. विशेष तरतूद करण्यात आली आणि त्याच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 30, सध्या किती आहे 60 आहे इतकी निश्चित करण्यात आली होती. 56वी घटना दुरुस्ती 1987 मध्ये झाली होती. गोवा राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 30 वरून म्हणजे किमान 30, सध्या किती 40 किमान इतकी निश्चित करण्यात आली होती. 59वी घटना दुरुस्ती 1988 मध्ये 3 वर्षापर्यंत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. अंतर्गत अशांततेच्या आधारावर पंजाबमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा. 60वी घटना दुरुस्ती 1988 मध्ये व्यवसाय, व्यापार, धंदा आणि रोजगार यावरील करांची मर्यादा वाढून 250 रुपये प्रतिवार्षिक आणि 2500 रुपये प्रतिवार्षिक अशी करण्यात आली होती. 61वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं होतं. तसेच पहिल्यांदा 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची निवड पण करण्यात आली होती 61वी घटना दुरुस्तीने. 62वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये अनुसूचित जाती, जमाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षाकरिता 2000 पर्यंत वाढवली होती. 63वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये 59व्या घटना दुरुस्तीने 1988 पंजाब राज्याबाबत केलेले बदल मागे घेतले. दुसऱ्या शब्दामध्ये आणीबाणी तरतुदीच्या संदर्भामध्ये पंजाब राज्याला इतर राज्याच्या समकक्ष आणले. 64वी घटना दुरुस्ती 1990 मध्ये पंजाबमधील आणीबाणीचा एकूण कालावधी 3 वर्ष 6 महिन्यांपर्यंत विस्तारित केला. 65वी घटना दुरुस्ती 1990 मध्ये झाली होती.
अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी विशेष अधिकार नेमण्याच्या तरतुदीऐवजी यांच्याकरता बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्याची तरतूद 65व्या घटनादुरुस्तीने केली होती. 66वी घटनादुरुस्ती 1990मध्ये नव्या परिशिष्टामध्ये विविध राज्यांच्या आणखी 55 सुधारणा कायद्यांचा समावेश केला. 67वी घटनादुरुस्ती 1990मध्ये पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीचा एकूण कालावधी 4 वर्षापर्यंत वाढविला. 68वी घटनादुरुस्ती 1991मध्ये 1991मध्ये पंजाबमधील राष्ट्रपती राजवटीचा एकूण कालावधी पुन्हा 5 वर्षापर्यंत वाढवला. 69वी 1991मध्ये दिल्ली राष्ट्रीय राजधानी भूप्रदेश अशा पुनर्रचना करून दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा समावेश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये करण्यात आला होता. 70वी घटनादुरुस्ती 1992मध्ये राष्ट्रीय राजधानीचा भूप्रदेश असलेल्या दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा समावेश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या निर्वाचन मंडळामध्ये करण्यात आला. 71वी घटनादुरुस्ती 1992मध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी 8व्या परिशिष्टामध्ये ॲड करण्यात आली आणि यामुळे अनुसूचित भाषांची संख्या आता किती 18 झाली होती. 72वी घटनादुरुस्ती 1992मध्ये त्रिपुरा राज्यांच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा ठेवण्याची तरतूद करण्यात आली होती. 73वी घटनादुरुस्ती 1992मध्ये पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केलं आणि या हेतुपूर्तीसाठी पंचायत शीर्षकाखाली संविधानामध्ये 9व्या भागाचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय नवीन 11व्या परिशिष्टामध्ये पंचायतीच्या 29 कार्यात्मक बाबीचा समावेश केला. 74वी घटनादुरुस्ती 1992मध्ये शहरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केलं. या हेतुपूर्तीसाठी पंचायत शीर्षकाखाली संविधानामध्ये 9क या भागात समावेश करण्यात आला आणि याशिवाय 12व्या परिशिष्टामध्ये नगरपालिकांच्या 18 कार्यात्मक बाबींचा समावेश केला. 75वी घटनादुरुस्ती 1994मध्ये भाडे नियंत्रण आणि नियमन या संबंधीतील वादाच्या न्यायनिवाड्यासाठी भाडे न्यायासनाची स्थापना करण्यात आली होती. याशिवाय जमीन मालक आणि कुळे यांचे हक्क, शीर्षक आणि हितसंबंधांचा समावेश 8 विषयांमध्ये करण्यात आला. 76वी घटनादुरुस्ती 1994मध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यासाठी तमिळनाडू आरक्षण अधिनियम 1994 8 या कायद्याने शैक्षणिक संस्था आणि राज्यसेवेतील पदामध्ये 69% आरक्षण दिलं. समावेश 9व्या परिशिष्टामध्ये करण्यात आला. 1992 साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की एकूण आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे जाऊ नये. 77वी घटनादुरुस्ती 1995मध्ये अनुसूचित जाती जमातींना शासकीय नोकऱ्यांमध्ये बढत्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली. बढत्यांमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याला या घटनादुरुस्तीने समाप्त केलं. 78वी झाली होती 1995मध्ये नव्या परिशिष्टामध्ये विविध राज्यातील जमीन सुधारणाविषयक 14 कायद्यांचा समावेश केला आणि त्यानंतर या परिशिष्टामध्ये एकूण कायद्याची संख्या आता 284 झाली होती. 79वी घटनादुरुस्ती 1995मध्ये अनुसूचित जाती जमाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत 10 वर्षाकरता म्हणजे किती 2010पर्यंत वाढवली होती 79व्या घटनादुरुस्तीने. 80वी घटनादुरुस्ती 2000मध्ये झाली होती. केंद्र आणि राज्यांमध्ये महसुलाच्या पर्यायी हस्तांतरणाची योजना सुरू केली. 10व्या वित्त आयोगाच्या शिफारशीच्या आधारे ही तरतूद केली गेली. आयोगाच्या मते कर आणि शुल्कांपासून केंद्राला प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी 29% रक्कम राज्यांमध्ये वितरित केली जावी. 81वी घटनादुरुस्ती 2000मध्ये झाली होती. एखाद्या वर्षी भरण्यात न आलेल्या आरक्षित जागांचा विचार सरकारने रिक्त पदाचा स्वतंत्र वर्ग या दृष्टीने करावा आणि पुढील वर्षामध्ये किंवा वर्षामध्ये त्या भरण्याचे अधिकार राज्याला दिले. या स्वतंत्र वर्गाचा समावेश त्या वर्षीच्या रिक्त जागांमध्ये करू नये. थोडक्यात या घटनादुरुस्तीने अनुसूचित म्हणजे रिक्त जागांच्या आरक्षणावरील 50%ची मर्यादा संपुष्टात आणली होती. 82वी घटनादुरुस्ती 2000मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी कोणत्याही परीक्षेच्या पात्रता गुणांमध्ये शिथिलता देणे किंवा त्यांच्या मूल्यांकनाचा दर्जा कनिष्ठ ठरवण्याची तरतूद केली. याशिवाय केंद्र आणि राज्यांच्या लोकसेवामध्ये चालना देण्यासाठी त्यांना आरक्षण पण दिलं होतं. 83वी घटनादुरुस्ती 2000मध्ये झाली होती. अरुणाचल प्रदेशमध्ये अनुसूचित जातीसाठी पंचायतीमध्ये आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही आदिवासी असून तिथे अनुसूचित जाती नाही आहेत. 84वी घटनादुरुस्ती झाली होती. 2001मध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील सदस्य संख्या 25 वर्षांकरिता 2026पर्यंत पुनर्रचित करण्यावर निर्बंध घातला. म्हणजे 2026पर्यंत लोकसभा आणि विधानसभांमधील सदस्य संख्या तीच 2001 पूर्वीचीच राहणार आहे. 1991च्या जनगणनेच्या आधारे राज्यांमधील भौगोलिक मतदारसंघाची पुनर्रचना करण्याची तरतूद केली गेली आणि यापूर्वी 1971ची जनगणना आधारभूत मानली गेली.
86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये झाली होती. प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश केला. यानुसार समाविष्ट केलेले अनुच्छेद 21 क म्हणते, राज्यसंस्था तिने निश्चित केलेल्या रीतीने 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरवेल. 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये मार्गदर्शक तत्वांमधील अनुच्छेद 45च्या विषयामध्ये बदल केला. त्यानुसार सर्व मुलांच्या वयांची 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्यसंस्था त्यांना प्रारंभिक बाल्य अवस्थेमध्ये संगोपन आणि शिक्षण पुरवण्याचा प्रयत्न करेल. अनुच्छेद 51 क अंतर्गत नवीन मूलभूत कर्तव्य 11 समाविष्ट केलं. त्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींचे आईवडील व पालक असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. 88वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती. सेवा कराबद्दल 268 क मध्ये तरतूद केली होती. केंद्राकडून सेवावर कर लादले जातील, परंतु त्याची वसुली आणि वितरण संस्थेने ठरवून दिलेल्या तत्वाप्रमाणे केंद्र आणि राज्यामध्ये केलं जाईल. 88वी घटना दुरुस्ती 2003 सेवा कर लागू झाला. सेवांवर कर लादले गेलं. ओके. आता 89वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी पूर्वी संयुक्त असलेल्या राष्ट्रीय आयोगाचे विभाजन करण्यात आले होते आणि त्यानुसार मग 2 राष्ट्रीय आयोग अनुक्रमे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग अनुसूचित जातीसाठी 338 आणि अनुसूचित जमातीसाठी 338 क कलम आहे हे स्थापन करण्यात आलं होतं. प्रत्येक आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात. याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 89व्या घटना दुरुस्तीने 2003 मध्ये कोणता आयोग हे केला? अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग 338 आणि अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग 338 क स्थापन केलं होतं. 90वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये आसामच्या विधानसभेमध्ये बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्टमधून अनुसूचित जमाती आणि बिगर अनुसूचित जमातीच्या पूर्वाश्रमीच्या प्रतिनिधित्वामध्ये सातत्य आणलं. 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदधारण करण्यापासून पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतरबंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता 91वी घटना दुरुस्ती. प्रधानमंत्र्यासहित केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% जास्त असली नाही पाहिजे. अनुच्छेद 75 क मध्ये सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले जर अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रिपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. अनुच्छेद 75 1 ख मध्ये मुख्यमंत्र्यासहित राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% पण अधिक असू नये, परंतु मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या 12 पण कमी असू नये. अनुच्छेद 164 क मध्ये राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केला असेल तर तो व्यक्ती मंत्रिपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. असं 164 1 ख मध्ये संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्यांपैकी कोणत्याही पक्ष सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेला असेल तर तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषवता येणार नाही. मोबदला प्राप्त राजकीय पद म्हणजेच काय तर केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद, जिल्हा संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातील वेतन वा मोबदला दिला जातो. एखाद्या संस्थेअंतर्गत व मंडळांतर्गत पद जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ संस्था वेतन व मोबदला देत असेल, अपवाद आहे की असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप हे नुकसान भरपाईचे असले पाहिजे, तर अनुच्छेद किती 361 ख येते. 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतरबंदी कायद्याची तरतूद केली होती की विधिमंडळी पक्षापासून विभक्त झाल्यास या पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत आणि या घटना दुरुस्तीने ही तरतूद रद्द पण केली. याचा अर्थ पक्षांतरण करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही आहे. 92वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये 8व्या परिशिष्टामध्ये आणखी 4 नव्या भाषांचा समावेश केला होता. बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली. ओके. बोलो दोनो मीठे बोल. ओके. बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली अशा प्रकारे घटनेची मान्यता असलेल्या भाषांची संख्या आता एकूण 22 झाल्या होत्या. 93वी घटना दुरुस्ती 2005 मध्ये अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचा अपवाद करून खाजगी शैक्षणिक संस्थांसह राज्यांकडून निधी मिळणाऱ्या वा न मिळणाऱ्या इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष तरतुदी करण्याचा
अधिकार राज्य संस्थेला दिला होता. इनामदार खटल्यामध्ये 2005 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला या घटनादुरुस्तीने निकालात काढले आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते की राज्य संस्था तिच्या आरक्षणाचे धोरण व्यावसायिक महाविद्यालयासह अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांसह अल्पसंख्याक विना अनुदानित खाजगी महाविद्यालयांवर लादू शकत नाही. खाजगी विना अनुदानित शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण ही बाब बिगर घटनात्मक असल्याचे न्यायालयाने घोषित केले होते. 94वी घटनादुरुस्ती 2006 आदिवासी कल्याण मंत्री असण्याच्या बंधनातून बिहार राज्याला वगळण्यात आले आणि ही तरतूद झारखंड व छत्तीसगड या राज्यांना लागू केली. याशिवाय ही तरतूद मध्य प्रदेश आणि ओरिसा या 2 राज्यांमध्ये 95वी घटनादुरुस्ती 2009 अनुसूचित जाती जमाती तसेच अँग्लो भारतीय समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी लोकसभा आणि विधानसभामध्ये आरक्षित जागांची मुदत ही 10 वर्षांकरिता म्हणजे 2020 पर्यंत वाढवली होती. 96वी घटनादुरुस्ती 2011 इंग्रजी भाषेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या ओरिया भाषेचा उच्चार कसा केला होता? उडिया केला होता. 97वी घटनादुरुस्ती झाली होती 2011 या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांना एक घटनात्मक दर्जा आणि संरक्षण प्रदान करण्यात आलं होतं. या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये खालीलपैकी 3 बदल करण्यात आले होते. कोणते कोणते पाहू. सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकारात समावेश मूलभूत अधिकारमध्ये करण्यात आला. राज्याच्या नीतीमध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी एका नवीन नीती निर्देशक तत्वाचा समावेश करण्यात आला होता. आर्टिकल 43 ख नुसार सहकारी संस्था या नावाने एक नवीन भाग 9 ख संविधानामध्ये जोडण्यात आलं होतं. 243 य ज ते 243 एन पर्यंत. ओके. 98वी घटना 2012 बघा आता कर्नाटक राज्यातील हैदराबाद कर्नाटक क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्यात आली होती आणि या क्षेत्राच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधीचे न्यायवाटप व्हावे तसेच मानवी संसाधनांचा प्रोत्साहन मिळावे आणि सेवांमध्ये संस्थानिकांना संधी देऊन आणि शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षणामध्ये आरक्षण देऊन रोजगाराला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करावी हा या विशेष तरतुदीचा उद्देश होता. अनुच्छेद 371 न मध्ये 99वी घटनादुरुस्ती 2014 झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची कॉलेजियम पद्धत रद्द करून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची एनजॅक रचना करण्यात आली होती. 16 ऑक्टोबर 2015 सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरविली. तसेच पूर्वीची न्यायिक नियुक्तीची कॉलेजियम पद्धत पुन्हा प्रस्थापित झाली आहे. 100वी घटनादुरुस्ती 2016 या घटनादुरुस्तीनुसार बांगलादेशमधील काही प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आला तर भारतातील काही प्रदेश हा बांगलादेशला देण्यात आला होता. आसाम, पश्चिम बंगाल, मेघालय व त्रिपुरा या 4 राज्याच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये बदल करण्यात आले होते. 101वी घटनादुरुस्ती 2016 झाली होती. आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्याच्या प्रक्रियेतील पुरवठ्यावर भारत सरकारकडून वस्तू व सेवा कर लावला जाईल व गोळा केला जाईल म्हणजे GST संबंधी होती आणि असा कर वस्तू व सेवा कर परिषदेच्या शिफारशीनंतर संसदेने कायदा करून विहित केलेल्या पद्धतीनुसार केंद्र व राज्यांमध्ये विभागला जाईल. तसेच संविधानामध्ये 279 क अनुच्छेदानुसार वस्तू व सेवा परिषदेची स्थापना 279 कशामध्ये GST काउन्सिल स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनुच्छेद 246 क आणि 279 क यांचा नव्याने समावेश करून 268 क रद्द करण्यात आलेला आहे. 101वी घटनादुरुस्ती कायदा 2016चा वस्तू व कर GSTची अंमलबजावणी संबंधी. 122व घटनादुरुस्ती विधेयक होतं 2014 GSTचे यापूर्वीचे 115 विधेयक काय झालं होतं वेपगत झालं होतं. 102वी घटनादुरुस्ती कायदा कधीचे 2018चा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास घटनात्मक दर्जा देण्याबाबत होतं आणि या 102व्या घटनादुरुस्ती संबंधी विधेयक होतं 123व जे की 2017 आलं होतं. 103वी घटनादुरुस्ती झाली होती 2019 खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना EWS शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण त्यासंबंधी होते 124वे विधेयक 2019 104वी घटनादुरुस्ती कायदा 2020 लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये SC आणि STच्या आरक्षित जागांच्या तरतुदीमध्ये सुधारणा आणि अँग्लो इंडियन समुदायाचे आरक्षण रद्दबातल करण्याबाबत होती. 126वे विधेयक होतं 2019 आलं होतं. घटनादुरुस्त्या हा टॉपिक क्विक रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयोगी असा हा व्हिडिओ. ओके, थँक्यू.